सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. तर आज मी येईल असं आहे आमच्या नेहरू पार्कला, म्हणजे माझ्या घरी आलेला आहे मी. तर आज नागपंचमी उद्या असा, त्यामुळे मी आज घरी इलेला असं आहे. तर आज पप्पा आणि मीच असतो घराकडे. पप्पा जेवण बनवतात आता, तर मी पण आता त्यांना मदत करतोय. पण आज आम्ही सकाळी व्हिडिओ बनवू शकलो नाही, कारण खूप काम होतं. घरी आल्यावरती साफसफाई करायची, चार वाढली, चार कापून घेतली, परत पाणी भरा, परत तिकडे टाकी भरली पाहिजे पूर्ण, सगळीकडे बुळबुळीत झालेलं, खळं साफ केलं, जरा लादी बिदी पुसली, असं सगळं काम केलं. त्यामुळे तो व्हिडिओ तर बनायला भेटला नाही. 1 वाजलेले. पप्पा 1 वाजता तिकडनं आले मुंबईवरनं, डोंबिवलीवरनं. मग मी इथंच होतो. मी मामाच्या इथे गणेश पूजेला होतो, त्यामुळे मी इथंच होतो. तर आता आपल्याला काम झालेलं आहे. सकाळी मग आम्ही जेवण तर सकाळी बनवलं नाही. सकाळी आम्ही हॉटेलमध्ये जेवलो जरासं, थोडं जेवलो आम्ही, आणि मग आलो. संध्याकाळ झाली, थोडा कटर बिटर मारला. हे वाढलेलं होतं ना, जसं की पूर्ण रान वाढलेलं होतं, पूर्ण गवत बिवत सगळं वाढलेलं होतं. त्यामुळे यायला जायला म्हणजे एवढा खूप रान वाढले असताना जसं की किरडो बिरडो आपल्याला चावू शकतं ना, म्हणून सगळं आम्ही साफ केलं. थोडंफार वाटा बिटा अशा काढल्या पूर्णपैकी. तर आता संध्याकाळचे 7-7:30 वाजलेले आहे. 7-8, 8:30, 7-7:30, 7:30 वाजलेले आहेत. तर पप्पा आता जेवण बनवत आहे. तर तुम्हाला दाखवतो आम्ही कसं जेवण बनवतोय ते. आज काय जास्त नसणार आपल्याकडे. आज कुठली भाजी आहे पप्पा? हां, आज वालीची भाजी आहे, डाळ आणि भात. हा आपला हां, डाळ तडका हा आपला मेन्यू असणार आहे. तर तुम्ही बघाच. आज मी कुंकू लावलं नाही आहे. रोज कुंकू लावतो आणि व्हिडिओ बनवतो. आज जरा कुंकू लावलं नाही, तर पुढच्या वेळी असं नाही होणार. तर आता मंडळी फटाफट जाऊया, पप्पा काय करतात ते बघूया. बघू शकता मंडळी, पूर्ण घर स्वच्छ केलेले आहे आम्ही. मस्तच लादी विधी चकचकीत केलेली आहे. आणि मंडळी आता मी आलो आहे घरी. तर तुम्ही बघू शकता आमचा किचन हा नवीन केलेला आहे. ओटा हा जो आहे नवीन बसवलेला आहे, बांधकाम केलेलं आहे थोडंफार. आणि बघू शकतात मंडळी इथे पप्पांनी जे पण आपल्याला डाळ तडका बनवण्याची जी पण सामुग्री आहे ती कटिंग करून घेतलेली आहे. जसं की इथे कोथिंबीर म्हणा, मिरची म्हणा, आणि ते लसूण म्हणा, बारीक चॉप केलेला कांदा, बारीक चॉप केलेला टमाटा, आणि खोबरं किसून घेतलेलं आहे. आणि इथे उकडलेला बटाटा हे घेतलेला आहे. आणि इथे ओवा की जिरा काय माहीत नाही मला, पण ओवा असेल. जिरा राई. ओके, जिरा राई आहे. आणि मंडळी इथे टोप चढवलेला आहे शेगडीवर, आणि त्याच्यामध्ये मिरच्या आणि थोडासा कांदा आणि काय घातलं आहे, आणि लाल मिरची, राई, जिरा हा तडका बनवतो का? तडका मंडळी बनवत आहेत, तर बघू शकता तुम्ही. आणि डाळ आपली थोड्याच वेळात कुकरातनं शिजलेली, कुकर ठेवला आहे खालची, आणि डाळ आपली शिजलेली आहे, बॉईल झालेली आहे एका प्रकारे. बघू शकता तुम्ही, गरम आहे पाणी खूप, चांगलीच बॉईल झालेली आहे. आणि इथे आपली वाल आहे. वालीची मंडळी आज भाजी होणार आहे मस्तच. आणि ते मिरची पण आहे, म्हणजे एकदमच आजचं जेवण आहे ते एकदमच भारी होणार आहे. हां, काय वाल बटाट्याची भाजी करणार आहे आम्ही. तडका चालू आहे डाळीचा मंडळी तडका चालू आहे. डाळीला तडका द्यायचा आहे. आणि जसं की आपण म्हटलंच आहे, डाळ तडका म्हणजे एक मस्तच अशी डाळ होते, एक नंबरच. तुम्ही पण करा. डाळ तडका ही सगळ्यांचा फेवरेटच असते. कधी पण डाळ बनवायची म्हटलं की तडका हा लागलाच पाहिजे. तर मंडळी सर्वप्रथम आपण बॉईल केलेल्या डाळमध्ये हळद टाकत आहोत, आणि मग अंबारी मिरची पूड मिळते ती टाकत आहोत. तर लाल तिखट ही म्हणले जाते, ते थोड्या प्रमाणामध्ये टाका. हां हां हां. तर मंडळी ही मिक्स केलेली आहे, थोडी मिक्स करून टाका. तर मंडळी तडका रेडी झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये, म्हणजे डाळ मसाला झाला रेडी. आता त्याच्यामध्ये आपण जी पण बॉईल केलेली डाळ होती ती त्याच्या आतमध्ये ओतून घेतलेली आहे. आता ते हे पूर्ण मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं.
जेणेकरून सगळं एकजीव होऊन मसाले एकामेकामध्ये बरोबर म्हणजे मिक्स होतील, एकजीव होतील. हॉटेल स्टाईल डाळ तडका हा आपला आजचा बेत होता. आणि मस्तपैकी भात आणि वालीची भाजी तर करणं रेडी चालूच आहे. आणि मंडळी इथे आपण टमाटर टाकलेला आहे. टमाटा पण लिमिटमध्ये घ्या तुम्ही पण. आणि इथे कोथिंबीर वरनं शिवरलेली आहे. ज्यावेळी आपली डाळ रेडी होते ते कोथिंबीर वरनं शिवरून घ्या, जेणेकरून त्याचा स्मेल पण चांगला म्हणजे सुगंध पण चांगला येईल आणि तुम्हाला जेवायला पण खूप चांगले वाटेल. अशी तुम्ही पण करा, मस्तच होते. तुम्ही बघू शकता रेसिपी. थोड्याच वेळाने डाळ एकदम अशी थिक होईल. थोडंसं पाणी घालून घ्या आणि चवीपुरते मीठ घालायच्यामध्ये. तर मंडळी आम्ही ह्याची जास्त थिकनेस ठेवली नाही आहे, थिकनेस ठेवली आहे पण जास्त प्रमाणात नाही. इथे मीठ घातलेलं आहे एक चमचाच बस ना, 1-2 चमचे थोडंसं मीठ टाकलेलं आहे. आपल्याला जसे लागते तसे, जास्तही मीठ टाकू नका. सामान थोडीच आणले, आम्ही शॉर्ट टाइमसाठी आले 2 दिवसासाठी गावाला. शॉर्ट टाईमसाठी आम्ही आलेलो आहेत गावाला. 2-3 दिवसासाठीच आलेलो आहे. कारण आता ही नागपंचमी आहे. नागपंचमी आणि थोड्याच दिवसात आपल्या पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा येतील, त्यांचं आगमन होईल. तर तुम्हाला त्याचं पण त्यांचे पण व्हिडिओ दिसतील आपल्या यूट्यूब चॅनलवर. आणि मंडळी इथे आपण खोबरं शिवरून घेत आहेत. थोडंच घ्या. काय लोकांना खोबरं नाही आवडत, पण आम्ही कोकणी माणूस असल्या कारणाने खोबरं हे आमच्या जेवणातच असतं. काय लोक फक्त मीठ आणि मीठ मसाल्यामध्येच बनवतात. काय ग्रेव्ही आवडते त्यांना. आणि परत त्याच्यामध्ये खोबरं न वापरता काही लोक त्याचं आपले शेंगदाण्याचा जो कूट असतो ता टाकतात. तर मंडळी इथे आपण दुसऱ्या ह्याच्यावर पण कढई चढवलेली आहे. आणि इथे आपल्याला तेल घेतलेले आहे आपण. आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तसं म्हणजे फास्ट बनवणे हे जास्त शक्य होत नाही, पण आम्हाला जेवढं करता येतं याच्यामध्ये बनवता येतं दाखवता येतं तेवढा आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही पण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फुल प्रतिसाद द्या. मंडळी बघू शकता इथे तेल थोड्याच वेळात गरम झालेले आहे. ओटा हा नवीनच केलेला आहे, आता 5-6 महिनेच झाले आहेत. बघू शकता एवढा मोठा हा ओटा केलेला आहे. तर मंडळी तिथे आपलं मस्तपैकी वालीची भाजी रेडी व्हायच्या आधी मी तुम्हाला एक काम करतो, घर दाखवतो. आमचे घर याच्यामध्ये जास्त मोठं दाखवत नाही, घराचा व्हिडिओ येईलच, लॉंग व्हिडिओ. तर मंडळी बघू शकता तुम्ही इथे. थांबा थोडी लाईट थोडी थांबा, 2 मिनिट लाईट लावून घेतो. ओके, लाईट लावलेली आहे आपण. आणि आपण आलो आहे थेट आमच्या घराच्या इथे, म्हणजे घरामध्येच आम्ही देव म्हणजे देवासाठी एक रूम आहे. तर बघू शकता तुम्ही त्या रूममध्ये कसा देव आहे आणि देवारा आम्ही ठेवलेला आहे. आणि पूजा तर सकाळी झालेली आहे. बघू शकता तुम्ही मंडळी इथे दत्तगुरूंचा फोटो आहे आणि इथे पण दत्तगुरूंचा फोटो आहे. आणि मंडळी तुम्ही बघू शकता पाठी श्रीकृष्णाचा एक असा पोस्टर आहे आणि पाठी श्रीदेव कलेश्वर प्रसन्न आणि श्री नागोजी सावंत भोसले वंश यांचा कुणकेरीचा, आमचे कुणकेरीचे देव आहेत, त्यांचा पण एक चांगलाच असा पोस्टर आहे तिथे पाठीमागे आहे. श्रीदेवी भवानी प्रसन्न ही आमची कुलदैवत आहे मंडळी. आणि इथे बघू शकता तुम्ही विष्णू देवाचा हा असा सुंदरच फोटो लावलेला आहे, मस्तच. आणि थोड्याच दिवसात गणपती बाप्पाचे आगमन होईल, त्यावेळीचे पूर्ण लॉंग व्हिडिओज येतील, ते पण तुम्ही पाहायला विसरू नका मंडळी. तुम्ही बघू शकता श्री साईबाबांची पण मूर्ती इथे ठेवलेली आहे. आणि मंडळी तुम्ही इथे बघू शकतात इथे लहान गणपती बाप्पाची मूर्ती आहे, बघू शकता तुम्ही. आणि आपण आता बघूया आपलं जेवण जे आहे ते कुठपर्यंत आलेलं आहे. हे आमचं मस्तपैकी घर आहे. आणि आता मी आलो आहे वळेत. याच्यावरती जर तुम्ही जाल ना तर वरती पूर्ण हे आहे, माळी आहे मस्तचपैकी. आणि हे पूर्ण वूड टाकलेलं आहे, वूड म्हणजे लाकडाचं आहे पूर्ण, हे वूड टाकलेलं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हे आहे
मंडळी हे झुंबर बघू शकता, एकच नंबर आहे, काचेचे झुंबर आहे. आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकता, इथे श्रीकृष्ण आणि राधाचा फोटो लावलेला आहे. आणि इथे विठ्ठल रुक्मिणी आणि विठ्ठल रुक्मिणीचा फोटो लावलेला आहे. आणि ते समर्थ रामदास यांचा फोटो, दत्तगुरूचा फोटो आणि श्री स्वामी समर्थ यांचाही फोटो लावलेला आहे. आणि मंडळी आपली सगळ्यांच्या घरात नागोबाची कशी स्टाईल असते तशी इथे स्टाईल लावलेली आहे. उद्या नागपंचमी आहे, तर मंडळी व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. आणि श्रीकृष्णाचा पण फोटो आहे. सगळीकडे आमच्या इथे देवांचे फोटो आहेत मंडळी. आणि ते राम, सीता, लक्ष्मण यांचे पण फोटो आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराजांचा पण फोटो तुम्ही बघू शकता इथे लावलेला आहे मस्तच. आणि आपण आता फटाफट जाऊया पप्पांच्या इथे. पप्पा काय करताय? पप्पा झाली का भाजी? मंडळी भाजी करणे हे चालू आहे. तर तेल सर्वप्रथम, त्याच्यानंतर आपण वाल टाकून घेतलेली आहे त्याच्यामध्ये. बॉईल करा, नाही केली तरी चालेल, ह्याच्यामध्ये होईल, शिजेलच. पण काय काय लोक बॉईल करतात, त्यांचं पण बरोबर आहे. आणि मंडळी ते बॉईल केली वाल आणि बटाटा हा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपण मीठ, मसाले आणि आपली मिरची पावडर, हळद पावडर हे टाकलेले आहे. आणि एकदम अशी रुचकर करायची आपल्याला, जास्त नाही करायचे. दोनच माणसं आम्ही आहेत, त्यामुळे एकदम अशी चांगली टेस्टी लागलेली पाहिजे असं करायचं आहे. आणि जेवण हे गावाला टेस्टीच होतं, कारण मंडळी गावाचं कसं पाणी विहिरीचं असल्या कारणाने जेवण हे टेस्टीच लागतं. मुंबईला जेवण तुम्ही जेव्हा आणि कोकणामध्ये या आणि विहिरीचं पाणी वापरा, किंवा तुम्ही कुठलेही वापरत असाल, कोकणातलं पाणी हे एक नंबर बेस्ट लागतं. कारण पाण्याला एक वेगळ्या प्रकारची चव असते, कारण ते डायरेक्ट पावसातनं येतं आणि ते मातीमध्ये झिरपतं. आणि झरे असतात ना विहिरीला, असे छोटे छोटे होल्स असतात बाजूने कडेने. ते काय होतं की विहिरीतलं म्हणजे जे मातीतलं पाणी असतं ते विहिरीमध्ये येऊन साठतं. आणि जसं की ते एकदम प्युअर असतं, त्याच्यामध्ये मासे असतात. तर ते मासे काय करतात, काही जंतू काही असेल त्यांना फिनिश करतात, म्हणजे खातात ते. आणि एलगी बिलगी असेल त्यांना पण खातात. आणि मासे हे विहिरीमध्ये असल्याने पाणी एकदम स्वच्छ राहते. कायकांच्या विहिरीमध्ये कासव असतात. आमच्या पण विहिरीमध्ये एक कासव होता, तो आता कुठे ते मला नाही माहिती, पण होता. कासव असल्या कारणाने विहीर पण एकदम मस्त राहते. आणि मासे बिशे असल्या कारणाने पण पाणी एकदम स्वच्छ ठेवतात. तर मंडळी त्यामुळे पाणी हे एकदम मस्तच लागतं. इकडली चव, पाण्याची चव ही सगळ्यांना माहीतच असेल. कोकणी जे असतील, माझे ब्लॉग बघत असतील त्यांना माहीतच असेल. तर मंडळी इथे मी आता, आमची भाजी तर रेडी झालेलीच आहे. थोडा एकदम मस्तपैकी त्याला बॉईल येऊ दे, शिजू दे जरा थोडी. आणि मंडळी इथे तुम्ही बघू शकतास, इथे आपली डाळ बघा कशा प्रकारे रेडी झालेली आहे. थोड्याच वेळात आम्ही सर्व करणार. तर ओके, तर मंडळी जेवण रेडी आहे, बघू शकतास तुम्ही. आपला भात, मिरची आणि आपला कांदा आणि वालीची भाजी, वाली बटाट्याची भाजी आणि डाळ तडका, असे जेवण रेडी आहे. बघू शकतास आम्ही दोघंच आहे, पप्पा आणि मी. तर बघू शकतास एकच नंबर असं ताट हे केलेलं आहे. आणि बघू शकतास मंडळी मस्तच. आता आम्ही थोड्याच वेळात जेवू मस्तपैकी. आज एक नंबरच जेवण झालेले आहे आमचे, मस्तच. बघू शकतास मंडळी, आता मी इथे चेअरवर बसून घेतो. कसं आहे? तर मंडळी पप्पा म्हणतात की एकच नंबर झालेले आहे जेवण. तर मी पण बघतो. डाळ तडका ही पप्पा आमचे बनवतात, मस्तच बनवतात, एकच नंबर लागते, खरंच आहे. तर तुम्ही पण बघा, डाळ तडका करा, एकच नंबर लागेल. रोजच्या डाळ आपल्याला रोज जेवण कंटाळा आला असेल तर चपाती बरोबर पण खाऊ शकतो. ही डाळ चपाती बरोबर खाऊ शकतो आपण. तर मंडळी बघू आता कसं जेवण झालेले आहे. व्हिडिओ आवडला लाईक करा. हो, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा, हे मेन आहे ज्याच्या. आणि बेल आयकॉनला प्रेस करा आणि ऑलवर ठेवा बेल आयकॉन, जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम जो पण आम्ही व्हिडिओ टाकू तो तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनवर फर्स्ट येईल.
जेणेकरून तुम्ही पाहू शकता, मिस होणार नाही जो पण व्हिडिओ आहे तो. याच्यामध्ये जास्त मिरच्या आहेत. एकच नंबर चव झालेली आहे. आता मी भाजी ट्राय करतो. एकच नंबर भाजी झालेली आहे, मस्तच. तर आता मी जेवून घेतो मस्तपैकी. पप्पा आणि मी आहे, जेवून घेतो. तुम्ही पण या आणि तुम्ही पण या जेवायला. आणि जेवायला. आणि अशीच ट्राय करा, डाळ करा आणि मस्तच जेवा. तर आता आपण जेवतो पटापट. ओके, तर मंडळी जेवण बिवण झालेलं आहे. टीपॉय मस्तपैकी साफ केलेलं आहे, सगळं स्वच्छ केलेलं आहे. आता मंडळी रात्र झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी किती वाजले. ते 9:45 झालेले आहेत मंडळी. 9:45 झालेली आहेत. 9:45 आता आम्ही जेवण ओके झालेलं आहे, जेवण बिवून आम्ही. तर मंडळी मी आता ब्लॉगचं एंड इथेच करतोय. पण तुम्हाला मी छोट्या छोट्या क्लिप्स केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही बाहेर कसं रानबीन कट केलं, याचे छोटे छोटे क्लिप्स केलेले आहेत. ते मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ह्या क्लिप्स पहा. बाय. क्लिप्स आता या मोबाईलवर स्टार्ट. Oh, these brothers my guys, know that they fly, know that they ride or die. Why they wanna move like that? Where you want gone? Why you want act like that? Why you play hard? No rush, go and move dumb. Back and forth, push and shove. Big kill, peace and love, turn to peace and gloves. Now you got a deal right now. Oh, these brothers my guys, know that they fly, know that they ride or die.